शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. होय शेतकरी मित्रांनो, कापसाच्या भावात कुठे झाली वाढ? जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. त्याचबरोबर राज्यातील इतर शेतकरी बांधवांना एक आनंदाची दिलासादायक बातमी आलेली आहे. ती बातमी सुद्धा आपण बघणार आहोत. तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा नक्कीच करा. सुरुवात करतो एक दिलासादायक बातमीने. मित्रांनो, बँक कोणतीही असो, 2 लाखांचे कर्ज माफ होणारच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन. होय शेतकरी मित्रांनो, शेतकरी कोणत्याही बँकेचा कर्जदार असो, त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणारच. राष्ट्रीयकृत बँक असो की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पीक कर्ज देणाऱ्या प्रत्येक संस्थेचे थकीत कर्ज सरकार माफ करणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कर्जमाफीवरून सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत मुख्यमंत्र्यांनी शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना शेतकऱ्यांचा संभ्रम दूर केला. अमरावती रोडवरील लिंगा येथे 44 एकरातील 700 कोटी रुपये गुंतवणुकीच्या XCI ॲडव्हान्स इंडस्ट्रियल आणि मॅन्युफॅक्चरिंग पार्कचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. त्यानंतर ते म्हणाले की विदर्भाच्या औद्योगिक क्रांतीला वेग आला असून नागपूर लवकरच देशाचे लॉजिस्टिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखले जाईल. बँकेचे निकष नाही, फक्त शेतकरी हित महत्त्वाचे. कर्जमाफी केवळ ठराविक बँकांसाठीच आहे, अशा वावड्या काही घटकाकडून उठवल्या जात होत्या. यावर मुख्यमंत्री कडक शब्दात समाचार घेतला. कोणी म्हणतं राष्ट्रीयकृत बँकेची माफी होईल, कोणी म्हणतं जिल्हा बँकेची होणार नाही, पण आम्ही स्पष्ट करतो की ज्या ज्या बँकेला पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे त्या सर्व बँकेकडून घेतलेले 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ होईल. आमचे उद्दिष्ट बँकांना फायदा करून देणे नसून प्रत्यक्ष शेतकऱ्याला कर्जमुक्त करणे हा आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना बोनस, थकीत कर्जदारासोबतच प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारने मोठा दिलासा आहे. जे शेतकरी वेळेवर कर्ज परतफेड करतात त्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल. यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्यांचाही 50,000चा भार हलका होईल. जुन्या कर्जमाफीपेक्षा ही कर्जमाफी बेस्ट. मित्रांनो, वळव्या कापसाच्या भावाकडे. वरोरा शेगाव मध्यम स्टेपल कापूस जास्तीत जास्त 7,700चा भाव सध्या सुरू आहे. भिवापूर लांब स्टेपल कापूस जास्तीत जास्त 7,660 रुपये, तर पारशिवनी या ठिकाणी 7,550 रुपये, अमरावती या ठिकाणी 7,625 रुपये, घाटंजी या ठिकाणी जास्तीत जास्त 7,930 रुपये, तर जालना येथे हायब्रिड कापूस जास्तीत जास्त 8,002 रुपये, अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये, तर अकोला येथे जास्तीत जास्त 8,010 रुपये, तर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7,795 रुपये, त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,770 रुपये, त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,010 रुपये, त्यानंतर मांढळ जास्तीत जास्त 7,650 रुपये, त्यानंतर पुलगाव जास्तीत जास्त 7,925 रुपये, त्यानंतर वसमत परभणी खाजगी बाजार 7,400 रुपये, त्यानंतर गंगाखेड परभणी खाजगी बाजार 7,800 रुपये. तर पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.